तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये 10वी गणित भाग 2 भूमिती याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 1 आहे समरूपता. तर त्या समरूपता प्रकरणातलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 जो आहे तर त्याच्यातला प्रश्न क्रमांक 4 आपण या व्हिडिओमध्ये बघणार. तर आकृतीमध्ये हा जो कोण ABC आहे आणि DCB दोघे पण किती अंश आहेत? 90 अंश आहेत. AB बरोबर 6 आहे, DC बरोबर 8 आहे. तर मग आपल्याला त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण DCBचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर किती येईल ते शोधायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, या दोन त्रिकोणांची नावं लिहायची. त्रिकोण ABC व दुसरा त्रिकोण DCB मध्ये. तर या दोन त्रिकोणांमध्ये जर आपण विचार केला तर दोघांमध्ये पाया समान आहे. तर पहिल्या त्रिकोणाचा पाया कोण आहे? ABC मध्ये पाया BC आहे आणि उंची कोण आहे? तर उंची AB आहे. तसंच दुसऱ्या त्रिकोणामध्ये म्हणजे DCB हा जो त्रिकोण आहे DCB, तर याच्यामध्ये सुद्धा पाया कोण आहे? BC आणि उंची DC. तर दोघांमध्ये काय दिसतंय आपल्याला? तर पाया BC जो आहे तो पाया BC दोघांमध्ये सामायिक आहे. पाया BC सामायिक आहे. जर दोन त्रिकोणांमध्ये जर पाया सामायिक असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे पहिला त्रिकोण ABC, दुसरा त्रिकोण आहे DCB, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे कोणा इतकं घ्यायचं? त्यांच्या उंची इतकं. तर त्रिकोण ABC मध्ये उंची कोण आहे? तर त्रिकोण ABC मध्ये उंची आहे AB आणि त्रिकोण DCB मध्ये उंची कोण आहे? DC. तर इथं लिहायचं क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात. उंचीच्या प्रमाणात. कारण जर याच्यामध्ये पाया सामायिक असेल तर गुणोत्तर घेताना कोणाचं घ्यायचं? उंचीचं. मग AB ची किंमत किती आहे? तर AB बरोबर आहे 6 किंमत आहे आणि DC ची किंमत किती आहे? DC बरोबर 8. आता या दोघांना समजा मी एका समान संख्येनं भाग घालवला, म्हणजे 6ला सुद्धा 2 ने भाग घालवला आणि 8ला सुद्धा 2 ने भाग घालवला, तर बेत्रिक किती येणार? 6 आणि बेंचोक 8. म्हणजे त्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर ABC छेद दुसरा त्रिकोण आहे DCB यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती आलं? 3/4. हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे.